आज आपण बनवणार आहोत चमचमीत वडा रस्सा। त्यासाठी एका कढईत तेल तापत ठेवायचं। त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका, माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला। त्यानंतर हिरवी मिरची, लसूणची पेस्ट टाकायची, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात हळद टाकून घ्यायची। हळद व्यवस्थित परतून घ्यायची। मी आपल्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या रेसिपी टाकत असते, त्यामुळे चॅनल आजच सबस्क्राईब करा। व्यवस्थित परतून झाल्यानंतर 2-3 उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपण इथे वड्यासाठी चटणी बनवत आहोत बटाट्याची। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तर चटणी तयार आहे आपली। त्यानंतर एका मोठ्या वाटीत बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्यायची, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बॅटर जास्त घट्टही करायचं नाही, जास्त पातळही करायचं नाही, अशा पद्धतीने करायचे। त्यानंतर बटाट्याची चटणी गार झाली होती। आता त्याचे बारीक बारीक गोळे करून घेऊ। तुम्ही बघू शकता किती छान वडा तयार झालेला आहे आणि हाताच्या सहाय्याने थोडंसं दाबून घ्यायचं आहे। आता तयार केलेल्या मिश्रणमध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं बॅटर पण खूप छान झालेलं आहे, अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही। तर आपण वडा बॅटरमध्ये टाकून घेतलेला आहे। आता एका साईडला तेल तापत ठेवलेलं होतं, आता वडा टाकून घेऊ त्यात। वडा व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान वडा तयार झालेला आहे। आता रस्सा तयार करण्यासाठी एका तव्यावर कांदा टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं। कांदा चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। त्यावर थोडंसं गोड तेल देखील टाकायचं, म्हणजे कांदा चांगला भाजला जातो। त्यानंतर बारीक चिरलेलं खोबरं टाकून घ्यायचे, आलं, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। त्यानंतर उभा चिरलेला टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचा आहे। आता तेल टाकून व्यवस्थित कांदा खोबरं भाजून घ्यायचे, लाल रंग येईपर्यंत। मी आपल्या चॅनलवरती अगदी घरगुती चवीच्या किंवा घरगुती पद्धतीने तयार केलेल्या रेसिपी दाखवत असते, त्यामुळे चॅनल आजच सबस्क्राईब करा। खोबरं भाजून झालेलं होतं, आता ते बारीक करून घ्यायचे। त्यानंतर एका कढईत तेल तापत ठेवायचं, त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आणि बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाला टाकून झाल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तेल थोडंसं जास्तच टाकायचं आहे। मसाला व्यवस्थित परतून घेऊ, तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आता कोरडे मसाले टाकून घ्यायचे। त्यासाठी मी हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर, काळा मसाला आणि एव्हरेस्टचा किचन किंग मसाला वापरलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे असतील ते मसाले टाकू शकता। आता मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ, व्यवस्थित परतून घेऊ अगदी तेल सुटेपर्यंत। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। आता त्यासाठी अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे। तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। पाणी टाकून आता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि रश्श्याला मस्त 1-2 उकळी आणून घ्यायचे। 1-2 उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता रश्श्याला किती छान तरी सुटलेली आहे, किती छान रस्सा तयार झालेला आहे। तर तयार आहे आपला झणझणीत वडा रस्सा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की